6 जागेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली। जवळपास सर्वच मतदारांनी मतदान केलं। अत्यंत शांतपणे ही मतप्रक्रिया पार पडली आणि काही मिनिटांपूर्वी आमचे मित्रपक्ष काँग्रेस पक्षाकडून लक्ष्मण जगताप आणि मुक्ताताई टिळक यांच्या 2 मतांवर आक्षेप घेण्यात आल्याची बातमी मला मीडियाच्या माध्यमातून कळली आणि हा आक्षेप आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपासून भारतीय जनता पार्टीचे अत्यंत संवेदनशील स्वतःला समजणारे नेते मीडियावर बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीच्या विरुद्ध तोंडसुख घेताना दिसतायत। देवेंद्रजी फडणवीस यांनी काही मिनिटांपूर्वी असं भाष्य केलंय की आक्षेप घेतला म्हणजे महाविकास आघाडी सरकार किती असंवेदनशील आहे। असंवेदनशील आम्हाला तुम्ही म्हणताय, पण एखादी व्यक्ती जर ती व्हीलचेअरवर असेल, एखादी व्यक्ती आजारी असेल, पुण्यावरून त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये इथपर्यंत आणणं यात कुठली संवेदनशीलता आहे? याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या महाराष्ट्राला द्यावं। राज्यसभेच्या वेळी पीपी किट घालून माझ्या माहितीप्रमाणे लक्ष्मण जगताप साहेब आले होते आणि अशा आजाराच्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही त्यांना इथे बोलावता, म्हणजे तुमची संवेदना किती आहे ही लोकांच्या एकतर लक्षात यायला लागलेली आहे। राहिला प्रश्न दुसरा आक्षेप घेतल्यानंतरचा। आक्षेप सुहास कांदेंवर सुद्धा तुम्ही मागच्या वेळी घेतला होता, त्यावेळी असंवेदनशीलता नव्हती का? जो निकाल तुम्ही रात्री 3 वाजेपर्यंत राखून ठेवायला लावला केंद्रीय निवडणूक आयोगाला, ती असंवेदनशीलता नव्हती का? आता या 2 मतांवर जो आक्षेप घेतला गेलाय तो असा आहे की नेमकं मतदान या दोघांचं कोणाला झालं, मतपेटीत कागद कोणी टाकला आणि हा कागद टाकला की दुसरा काही कागद टाकला, यावर थोडासा आक्षेप असेल तर निवडणूक आयोग त्यावर निकाल देईल ना। त्यामध्ये आकांड तांडव करण्याची गरज नाही। काही मिनिटांपूर्वी एका चॅनलवर बोलताना भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर असे बोलले की मी महाविकास आघाडीचा एक विकृत चेहरा आहे जो मागच्या दारांनी चाटुगिरी करून विधान परिषदेमध्ये आलाय। विधान परिषद हे संसदीय लोकशाहीमधलं विधिमंडळ हे मंदिर आहे। विधान परिषदेमध्ये जी लोक निवडून जातात, 27 मतांवर निवडून आलेला मी पण आमदार आहे, फक्त मी बिनविरोध झालो। आणि अशा पद्धतीने एकीकडे अपमान पण करायचा, एकीकडे लोकशाहीचा आम्ही सन्मान करतो हे पण सांगायचं, ही जी दुटप्पी भूमिका या विकृत भारतीय जनता पार्टीची आहे त्याबद्दलच बोलायला मी इथे बसलोय। गालिबच्या भाषेत जर सांगायचं झालं तो शर्म तो उनको आती है जो शर्म को शर्माते हैं, ये तो इतने बेशरम है कि शर्म भी इनको शर्माती है। त्याच्यामुळे अशा बेशरम लोकांनी संवेदनशीलतेवर बोलणं म्हणजे हा मूर्खपणाचा कळस झाला। आक्षेप घेतला गेलाय, त्यावर निवडणूक आयोग जो काही निकाल देईल तो सर्वांनी मान्य करावा। त्याच्यामुळे आज ज्या पद्धतीनं आकांड तांडव भारतीय जनता पार्टीकडून केल्या जाते, 2 मतावर आक्षेप आहे आणि निश्चितच थोड्या वेळानंतर त्यावर उत्तर निकाल निवडणूक आयोग देणार। आकांड तांडव करण्याची काही गरज नाही, फक्त ही पार्श्वभूमी ते तयार करतायत की जर आमचा पराभव झाला भारतीय जनता पार्टीचा तर पार्श्वभूमी तयार करण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे। पॉइंट मांडलं, त्यांचं असं म्हणणं होतं की राज्यसभेला पण आम्ही परवानगी घेतली होती आणि मतदान केलं, यावेळेलाही तशीच परवानगी घेण्यात आलेली आहे, सेम परवानगी आहे। असं असताना उगाच हा आक्षेप का नोंदवला जातो? फिजिकल प्रेझेन्सची परवानगी त्यांनी घेतली असेल, कारण देवेंद्र फडणवीस हे धूर्त राजकारणी आहेत, त्याच्यामुळे 2 मतांना अशा पद्धतीने परवानगी त्यांनी मिळवली असेल। पण निवडणूक प्रक्रिया अशी म्हणते की एखादा मतदार जर तिथे हजर असला शरीराने तर त्याला मतदान करण्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे। तो जर दुसऱ्यांनी कोणी हिरावून घेतला असेल, त्याचा बॅलेट घेतला असेल, त्यावर दुसऱ्यांनीच कोणी शिक्के वगैरे किंवा पेनाने मार्क केला असेल, त्यावर आक्षेप आहे। त्यांना तो आढळला काँग्रेस पक्षाला, त्यांनी घेतला, त्यावर उत्तर येणार। पण आता सुहास कांदेंच्या वेळी काही गडबड नव्हतीच ना, व्हिडिओ फुटेज मागितलं गेलं, काय निष्पन्न झालं? आज आर्ग्युमेंट झाली त्याच्यावर, उलट यांच्यावर ताशेरे ओढलेत आयोगाने। हे मला आता सुहास कांदेंनी काही मिनिटांपूर्वी सांगितलं। त्याच्यामुळे यांनी जो आम्ही आक्षेप घेतला याच्यामुळे आकांड तांडव करू नका। पराभव तुम्हाला डोळ्यासमोर दिसतो आहे आणि थोड्याच वेळात महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, कारण 22 मतांचा जो अतिरिक्त कोटा भाजपला पाहिजे होता तो तर त्यांना मिळालाच नाही। आणि एकनाथराव खडसे साहेबांचे भाजपमधले काही समर्थक महाविकास आघाडीला मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीला नैराश्य थोड्या वेळात येणार असं चित्र असल्यामुळे हे नवीन काहीतरी पिल्लू सोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होते आहे। तुम्ही एकूणच जे आक्षेप नोंदवले त्याच्यामध्ये असं म्हटलं
कलम 40 नुसार मतदाता हा आंधळा, अशिक्षित किंवा वृद्धकाळामुळे असमर्थ असेल तर 18 वर्षाखालील वाचू शकणाऱ्या व्यक्तीची मदत घेता येते आणि म्हणून तुम्ही आक्षेप नोंदवला की जी मदत घेतली होती ती चुकीची होती. हा आक्षेप आहे का की जी मदत 100% घेतली ती चुकीची होती? आक्षेप काय म्हणतो की एखादा 18 वर्षाखालील मतदार असेल, बरोबर? नाही नाही, 18 वर्षाखालील मतदान करता असेल. नाही, काय तुम्ही काय म्हटलं? तर 18 वर्षाखालील सोबत, हां, जर तो आंधळा असेल, ब्लाइंड असेल. आता इथे दोघंही शारीरिकदृष्ट्या थोडेसे आजारपण त्यांना आहे, मात्र दोन्हीही वैचारिकदृष्ट्या परिपक्व आहेत. राज्यसभेच्या वेळी दोघांनीही मतदान व्यवस्थितरित्या पार पाडलं. आता जी शंका आली की नेमकं ते मतदार, त्या मतदाराचं म्हणजे बॅलेट कोणी घेतला, तो घडी करून कोणी टाकला, ते गुप्त मतदान होतं ते उघड झालं का, ह्या काही साधक बाधक 2-4 शंका आहेत, त्याच्यावर आक्षेप घेतला गेला. असं पण झालं होतं की बॅलेट पेपरवर प्राधान्यक्रम हा प्रतिनिधींनीच लिहिला, दोन्ही मतदात्यांनी नाही लिहिला, असं काही आहे का? असा आता काँग्रेसनी काय आक्षेप घेतला आय डोंट नो, मला त्याबद्दल माहीत नाही. पण मला असं माहीत पडलं की या 2-3 गोष्टींवर आक्षेप आहे की शेवटी फिजिकल प्रेझेन्स त्यांचा आहे तो आहेच, पण त्याच्यानंतर त्यांनी जी मतप्रक्रिया एकंदर पार पाडली की पहिल्या पसंतीचं मत, दुसऱ्या पसंतीचं, तिसऱ्या आणि 5-6 उमेदवारांचं पसंतीचं मत क्रमांक, त्यानंतर बॅलेट घडी करणं, तो टाकणं, तिथपर्यंतची प्रोसेस, या प्रोसेसवर सगळी शंका त्या दोघांवरच आलेली आहे, म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेतला. आता ते CCTV फुटेज वगैरे तपासून त्यावर काय निर्णय होईल तो होणारच आहे. जर साधारणतः मतमोजणीला किती वाजते? आता ते मी काही सांगू शकत नाही. राज्यसभेच्या वेळी आपल्याला वाटत होतं 9 वाजतील, पण तुम्हालाही माहिती रात्री 3 वाजले. आता कदाचित तशी मानसिकता धरून चालायला काही हरकत नाही की आक्षेप घेतलाय. फक्त फरक एवढा आहे की मागच्या वेळी भाजपने आक्षेप घेतला होता, निकाल यायला रात्र झाली. यावेळी महाविकास आघाडीने आक्षेप घेतलाय संध्याकाळच्या पूर्वी किंवा रात्र होणार नाही एवढं मात्र नक्की. भारतीय जनता पार्टी ने अभी कुछ समय पहले महाविकास आघाड़ी की सरकार संवेदना शून्य है ऐसी जो बातें की, खासकर विरोधी पक्ष नेता जी देवेंद्र जी फडणवीस और भारतीय जनता पार्टी के कुछ विधायक ये जो आके प्रेस के सामने बता रहे कि असंवेदनशील सरकार है, ये वो लोग बता रहे हैं जिनके दिल में कोई संवेदना ही है नहीं. अगर इनके दिल में संवेदना रहती थी तो मुक्ता तिलक जी और जगताप साहब, इनको फिजिकली यहाँ पे प्रेजेंस रहने के लिए एम्बुलेंस से लाना पड़ा, ये कहाँ की संवेदना है? और अगर दोनों पे अगर आक्षेप लिया जा रहा है तो चुनाव आयोग उसका रिजल्ट देगा कुछ समय में. तो शांति से, पिछली बार जब सुहास कांदे जी ने मतदान किया था तब आपने आक्षेप लिया, और अब जो मत प्रक्रिया पूर्ण हो चुकी है उसमें 2 लोगों पे आक्षेप है, तो उसमें संवेदना शून्य सरकार है, नीच सरकार है, और वो लोग हमें नीच कह रहे हैं, वो लोग हमें विकृत कह रहे हैं. जो लोग खुद विकृत है, जो लोग खुद नीच है, वो महाविकास आघाड़ी की तरफ इस तरीके से बातें करें कि उनको पता है उनका जो 22 वोट अतिरिक्त वोट उनको चाहिए, वो वोट उनको मिले नहीं, और उनके पार्टी के कुछ विधायकों ने, हमारे पार्टी के जो उम्मीदवार थे एकनाथ राव खड़से साहब, उनको भी समर्थन दिया. इसकी वजह से भारतीय जनता पार्टी को मालूम है कि उनका एक उम्मीदवार यहाँ पे पराभूत होने वाला है. 22 वोटिंग जो उनको चाहिए थी वो मिली नहीं. इसकी वजह से महाविकास आघाड़ी जो 6 उम्मीदवार उनके जीत के आने वाले हैं, कुछ ही समय में उसका फैसला भी होगा, हम आप सब लोग देखेंगे. तो इसकी वजह से भारतीय जनता पार्टी में थोड़ा बवाल खड़ा हो चुका है, और प्रेस के आगे आकर, आप पत्रकार भाइयों के आगे आकर महाविकास आघाड़ी के खिलाफ सिर्फ बकवास करने का काम भारतीय जनता पार्टी कर रही है. महाविकास आघाड़ी ने आज का जो पूरा ये प्रोसेस आप देखेंगे तो इसमें वी आर कॉन्फिडेंट, हम श्योर है कि हमारा विजय निश्चित है. और ये असंवेदनशील लोग जो खुद को संवेदनशील कहते हैं, शर्म तो उनको आती है जो शर्म को शर्माते हैं, और ये तो इतने बेशर्म है कि शर्म भी इनको शर्माती है. इस तरीके की ये भारतीय जनता पार्टी विपक्ष पे आज जिस तरीके से आरोप प्रत्यारोप कर रही है उसमें कोई तथ्य नहीं. अभी 2 जो कैंडिडेट थे, लक्ष्मण जी जगताप और मुक्ता तिलक जी, हमें डाउट है कि उन्होंने जो वोटिंग किया, फिजिकल प्रेजेंस रहने के बाद भी उनका बैलेट किसने देखा, वो बैलेट घड़ी किसने किया, बैलेट बॉक्स में डाला किसने, इस जो प्रक्रिया हुई उस पर हमारा आक्षेप था, इसीलिए हमने आक्षेप लिया. थोड़ी देर बाद चुनाव आयोग उस पर डिसीजन लेगा और उसके बाद जो निकाले वो स्पष्ट आ जाएंगे. पिछली बार भारतीय जनता पार्टी की वजह से चुनाव के जो नतीजे थे वो रात को 3 बजे के बाद आए, लेकिन इस बार वैसा नहीं होगा हमें लगता है, और उम्मीद पे दुनिया कायम है. हमें लगता है कि
शाम के पहले ये रिजल्ट आ जाएगा और महाविकास आघाड़ी के सब उम्मीदवार अच्छी तरीके से चुन के आएंगे। एबीपी माझा, उघडा डोळे